स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो आपल्या एका व्हिडिओमध्ये. जो व्हिडिओ तुम्हाला समजवणार आहे की व्हॅकेशन बॅच ही का महत्वाची आहे, त्याचं शेड्यूल काय आहे, त्याची फीस काय आहे, त्यानंतर व्हॅकेशन आणि रेग्युलर लावणाऱ्यांसाठी काय फायदा होणार आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला व्हॅकेशन बॅच लावणं का जरुरी आहे, त्यामध्ये कोणता सिलेबस कव्हर होईल, त्याचा आणि 10वीच्या बोर्ड सिलेबसचा रेग्युलर बॅचच्या सिलेबसचा कसा रिलेशन आहे, म्युच्युअल रिलेशन काय आहे त्या दोघांचा, कॉन्फिडन्स कसा गेन होतो, ह्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमधून आपल्याला सांगून येणार आहे. तर मी सुरू करण्याच्या आधी तुम्हाला थोडंसं 2 मिनिटात रिलेट करून सांगतो की व्हॅकेशन आणि रेग्युलर मध्ये जो काही आपलं इंटरॅक्शन होणार आहे आणि व्हॅकेशन झाल्यानंतर काय पॉझिटिव्हिटी मुलांमध्ये येते ते तुम्हाला मी एका मिनिटात सांगतो. जसं की जर तुम्ही बघत असाल व्हॅकेशन बॅच मध्ये आपण मॅथ्सचा पूर्ण 95% सिलेबस कव्हर करण्याचा इथे अशुरन्स देतोय. तर मॅथ्स जर का मुलांचा कव्हर होत असेल, तर मॅथ्स हा एक आयटी सब्जेक्ट आहे, जो की मुलांना मेंटली थोडंसं एन्हान्स करतो आणि तयार करतो बाकीच्या गोष्टींसाठी फेस करण्यासाठी. कारण की सध्याला तरी मला असं वाटतं की मॅथ्सच्या कोरोना नंतरची जी परिस्थिती आहे, ती बेसिक मॅथ्सची खूपच वाईट परिस्थिती आहे आणि ही व्हॅकेशन बॅच आपली त्याच वाईट परिस्थितीला टार्गेट करून विद्यार्थ्यांमध्ये मॅथ्सला थोडंसं सिम्प्लिफाय करण्याचा, त्यांच्या माइंडमधले जे कन्सेप्ट आहे ते रिफ्रेश करण्याचा थोडासा प्रयत्न ही बेसिक बॅच करत असते. आणि त्याचबरोबर मॅथ्सचे सगळे काही सोल्युशन जे काही सगळे काही लेसन जे काही ते कम्प्लीट होत असतात. आणि जर ह्या सुरुवातीच्या 2-2.5-3 पावणे 3 महिन्यामध्ये जर होत असेल, तर त्यामुळे विद्यार्थ्यांना नक्की 100% बाकीच्या विषयांवरती अभ्यास करण्यासाठी वेळ मिळतो आणि कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये येतो, की जो टफेस्ट सब्जेक्ट आहे, जो बेसिक नसल्यामुळे स्ट्रगल करायला लागणारा जो सब्जेक्ट आहे, तो त्यांच्यासाठी काय होतो, तो आधीच सोपा होतो. म्हणून मला असं वाटतं पर्सनली, की प्रत्येकाने ही व्हॅकेशन बॅच केली पाहिजे आणि त्या व्हॅकेशन बॅच मधून गेल्यानंतर जो काही त्यांचा एक्सपिरियन्स असणार आहे थ्रू आउट द इयर विथ रिस्पेक्ट टू मॅथमॅटिक्स स्टडी, ते खूपच पॉझिटिव्ह असणार आहे. खूपच जास्त प्रमाणावरती त्यांना ते सोपं वाटणार आहे. तर चला जास्त उशीर न करता सगळं काही डिटेलमध्ये जाणून घेऊया आणि व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, शेवटपर्यंत बघा. मी हेच म्हणेन, की आपल्या पालकांसाठी मी हा व्हिडिओ मेहनतीने शूट करतोय. तर तो व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय एकही मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही दरवर्षी मीटिंग घेतो. पण सध्या हे सगळे काही डिव्हाइसेस आपल्याकडे अवेलेबल असल्यामुळे मीटिंग घेण्याची मला आवश्यकता वाटत नाहीये. तुम्ही पर्सनली मला नंतरही येऊन भेटू शकता. पण मी नक्कीच सांगेल, की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सगळं काही समजून घ्या आणि नंतर पडणारे प्रश्न तुम्ही थेट मला येऊन भेटून विचारा किंवा फोन करून सुद्धा तुम्ही विचारू शकता. तर चला सुरू करूया आपल्या डिस्कशनला. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. या व्हिडिओला शूट करण्याचा संदर्भ असा आहे, की आपण आता एक नवीन अकॅडमिक इयरमध्ये प्रवेश करणार आहोत. ज्या अकॅडमिक इयरमध्ये आपल्याला माहिती आहे, की 9वीतून मुलं 10वीत प्रमोट होतील आणि 9वीच्या विद्यार्थ्यांची सध्या फायनल एक्झाम सुरू होणार आहे. परंतु मागील वर्षाच्या काही शासन नियमांनुसार 9वीची परीक्षा ही थोडीशी 15 दिवस उशिराने सुरू होतीये. डिले झाला एक्झामसाठी आणि त्यामुळे व्हॅकेशन बॅचचं जे शेड्यूल आहे आपलं, ते डिस्टर्ब झालेलं आहे. तर आपण या व्हिडिओमधून व्हॅकेशन बॅचचा शेड्यूल समजून घेऊया आणि त्याचबरोबर 9वीच्या फायनल एक्झाम सोबतच व्हॅकेशन बॅचला घेणं किती गरजेचं आहे, ते का महत्वाचं आहे, ह्या गोष्टींवर एक छोटीशी थोडक्यात अशी चर्चा करूया. तर तुम्हाला जे काही प्रश्न असतील, या चर्चेच्या नंतर तुम्ही मला पर्सनली कॉल करून विचारू शकता. ट्युशनमध्ये येऊन थेट मला भेटू शकता. अ, जसं तुम्हाला पटेल त्या हिशोबाने तुम्ही निर्णय घेऊ शकता. तर आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओसाठी. सर्वात आधी मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, की आता आपल्या 9वीचे विद्यार्थी फायनल एक्झाम देत आहे आणि ते 10वी मध्ये जातील. याचा अर्थ त्याच्यासाठी त्यांना आपल्या ट्युशनच्या शेड्यूलनुसार इंट्रोड्यूस करणं खूप जरुरी आहे. सगळ्यांना माहिती आहे, जे जुने पॅरेंट आहेत त्यांना तर ऑलरेडी माहिती आहे. पण काही पॅरेंट्स, काही विद्यार्थी नवीन आहेत आपल्या ट्युशनमध्ये, त्यांना आपलं स्ट्रक्चर काही माहिती नाहीये. तर त्यासाठी आपण जाणून घेऊया, की 10th व्हॅकेशन बॅच नेमकी काय असते, त्यातून आपल्याला काय साध्य करायचं आहे आणि त्याचा उद्देश काय असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, 10th व्हॅकेशन बॅच या बॅचमध्ये आपल्याला गणित भाग 1 आणि गणित भाग 2 दॅट इज मॅथमॅटिक्स पार्ट 1 अँड पार्ट 2 हे पूर्णपणे फिनिश करायचं असतं, सगळं सिलेबस संपवायचं असतं. तर पालकांना मी सांगू इच्छितो, की या बॅचमधून जे काही मुलं शिकतील आणि जे काही आत्मसात करतील, त्यामध्ये मॅथमॅटिक्सच्या सब्जेक्टसाठी त्यांचं खूप काही कव्हर होणार आहे. त्यांचं बेसिक सुद्धा क्लिअर करण्याचा प्रयत्न इथे होणार आहे. कारण की आपण या उन्हाळी सुट्टीमध्ये असणाऱ्या व्हॅकेशन बॅचमध्ये पूर्ण फोकस करतो. सगळे गणितं समजवण्याचा प्रयत्न करतो.
आणि बेसिकवर जास्त भरमार आपण त्या बॅचमधून करतो. तर सांगण्याचं तात्पर्य असं, जर का गणित हा सर्वात अवघड वाटणारा विषय मुलांना आधी शिकवून सोपा करण्यात आला आणि नंतर त्यांची रिव्हिजन त्यांना मिळत गेली 2 ते 4 वेळा, तर नेमके विद्यार्थी त्या विषयाच्या भीतीतून बाहेर पडतात आणि खूप चांगल्या प्रकारे परफॉर्म करतात. तर हेच आपल्या व्हॅकेशन बॅचचा उद्देश आहे, की त्यांच्या मनातली भीती काय करणे तर कमी करणे आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढवणे, गणिताचा सराव या महिन्यापासून म्हणजे मे महिन्यापासून येत्या वार्षिक परीक्षेपर्यंत सातत्याने चालू ठेवणे, हा त्या बॅचच्या मागचा उद्देश आपला असतो. तर मी असं गृहीत धरतो, की तुम्हाला बेसिक बॅचचं किंवा सॉरी व्हॅकेशन बॅचचं जे काही महत्त्व आहे, गणित विषयाच्या इम्प्रुव्हमेंटसाठी विद्यार्थ्यांच्या घेऊन, ते तुम्हाला नक्कीच कळलं असेल. आता दुसरा प्रश्न येतो आपला सिलॅबसचा. तर मला असं म्हणायचं आहे, की या बॅचमध्ये आपण सिलॅबस रिगार्डिंग जर विचार केला तर सब्जेक्ट जे आहेत ते आपले मॅथ्स 1, मॅथ्स 2, सायन्स 1, सायन्स 2 अँड इंग्लिशचा बेसिक ग्रामर हे या वर्षी घेण्याचं ठरवलेलं आहे. मागील काही वर्षात आपण फक्त मॅथ्सवरती फोकस केला होता आणि मॅथ्सच घेतलं होतं. पण या वर्षी थोडंसं इंटरॅक्टिव्ह सिलॅबस ठेवण्यात आलेला आहे. थोडासा बदल करण्यात त्याच्यामध्ये आलेला आहे. सायन्स 1चं युनिट टेस्टचं सिलॅबस आताच कव्हर करून त्यांना थोडंसं प्रमोट करणं, सायन्समध्ये पण थोडंसं कॉन्फिडन्स त्यांच्या मनामध्ये निर्माण करणं, ही सुद्धा या मागची एक थोडीशी विचारसरणी आहे. त्याचनंतर इंग्लिश ग्रामरला सुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व करण्याचं कारण हे आहे, की येत्या वर्षी गतवर्षी त्यांना इंग्रजीचे जे रायटिंग स्किलचे जे सेक्शन्स आहेत, जे की 24 टू 26 मार्क्ससाठी येतात. या सेशनसाठी, या रायटिंग सेशनसाठी किंवा रायटिंग सेक्शनसाठी त्यांना पूर्ण तयार करण्याचा प्रयत्न वर्षभर मला करायचा आहे. मला दिसून आलेलं आहे, की थोडा मुलांमध्ये त्याबद्दल थोडासा कॉन्फिडन्स नाहीये. ते लिहित नाही तेवढं काही खास. त्यामुळे मला वाटतं, की इंग्लिशचा थोडंसं तयारी माझ्या मनाने होईल तशी त्या व्हॅकेशन बॅचमध्ये थोडी-थोडी घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. राहिली गोष्ट मॅथ्स 1 या सब्जेक्टची, तर प्रयत्न असेल, की सगळे धडे कव्हर करण्याचा. पण मला जेवढा अनुभव आहे त्यातून मी सांगतोय, की यामध्ये एक लेसन थोडासा लेंदी आहे किंवा या बॅचमध्ये तो होण्याची शक्यता नसते. पण मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करतो. जर झाला तर नक्कीच होईल. त्या लेसनचं नाव आहे फायनान्शियल प्लॅनिंग, अर्थनियोजन, जो की 4था धडा आहे गणित भाग 1 चा. त्यानंतर मॅथ्स 2 गणित भाग 2 याचा पूर्ण सिलॅबस आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्यामध्ये तिसरा धडा जो काही आहे सर्कल, यामधले काही गणितं स्किप होतील. बाकी सगळे गणितं घेतल्या जातील आणि शिवाय वर्ड प्रॉब्लेम म्हणजे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन जे आहेत ते 40% घेतले जातील. सपोज एका प्रॅक्टिस सेटमध्ये 10,000 प्रश्न असतील, तर त्यापैकी 6 किंवा 5 प्रश्न तिथं मी शिकवण्याचा प्रयत्न करेल. कारण ऍप्लिकेशन शिकवणं सध्याच्या बेसिक किंवा व्हॅकेशन बॅचमध्ये वेळेच्या अभावी जमणार नाही. रेग्युलर बॅचमध्ये ते सगळे घेण्यात येतील. पण इथं 40 to 60% क्वेश्चन्स त्यामधून सुद्धा घेण्याचा नक्कीच प्रयत्न होणार म्हणजे होणार. तर हे झालं सिलॅबस आणि सब्जेक्टच्या बाबतीतलं. ऍडिशनल सब्जेक्ट जे ऍड केलेलं आहे ह्या वर्षीच्या बॅचमध्ये ते आहे इंग्लिश ग्रामरचं बेसिक आणि रायटिंग स्किलची थोडीशी एक कॅल्क्युलेटेड प्रॅक्टिस. त्यानंतर सायन्स 1 आणि 2 तर नेहमीप्रमाणेच असतं, कारण मला वाटतं की विद्यार्थ्यांना थोडंसं युनिट टेस्टमध्ये थोडंसं प्रमोट केलं पाहिजे. म्हणून मी सायन्स 1 आणि 2 चे पहिले 2-2 लेसन्स तिथे त्याचे व्हिडिओज सुद्धा फॉलो करून घेतो. म्हणजे व्हिडिओ टीचिंगचे व्हिडिओ सुद्धा दाखवतो आणि सोबतच त्याची लर्निंग सुद्धा तिथे मी करून घेतो आणि रायटिंग सुद्धा करून घेतो. तर त्यानंतर आपला नेक्स्ट पॉइंट आहे, की एक्झॅक्टली या बॅचचा टाइम काय असणार, शेड्यूल कसं चालणार, काय चालणार. खूप सारे गैरसमज आहे पहिल्या 15-20 दिवसामध्ये, कारण की त्यांची एक्झाम सुरू असणार आहे आणि एक्झाम सुरू असताना म्हणजे 9th फायनल एक्झाम सुरू असताना तुम्हाला 10th व्हॅकेशन बॅच सुद्धा कंटिन्यू करायचं आहे. तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात, पालकांच्या मनात त्याला घेऊन भीती असते. तर ह्याला घेऊन भीती बाळगायची काही गरज नाहीये. मी त्यांच्या पाठीशी उभा आहे. तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहा. काही गोष्टी वेळेतच कराव्या लागतात. वेळ कधीच परत येत नाही. आणि जर विचार केला तर आपला जो सध्याचा महिना आहे मे महिना, त्यानंतर सॉरी सध्याचा जो महिना आपला मार्च, त्यानंतर एप्रिल येणार आहे. एप्रिलच्या नंतर मे येणार आहे आणि मेच्या नंतर जून येणार आहे. तर मार्च, एप्रिल, मे आणि जून ह्याचे जास्तीत जास्त दिवस वापरण्याचा प्रयत्न मला करावा लागणार आहे, कारण की मी जबाबदारीने ते शिकवणार आहे. तर मार्चचे जवळ-जवळ मला 6 दिवस मिळतात. एप्रिलचे 30, मेचे 30 आणि जूनचे 15. तर असं आमचं कॅल्क्युलेशन असतं. तर जर विचार केला तर सगळ्या दिवसांना जर तुम्ही ऍड केलं तर 81 दिवस पूर्णपणे 81 दिवस 81 डेज आपल्याला मिळत असतात. पण या 81 डेज पैकी 7 दिवस मायनस करतो मी, 7 डेज जे की सुट्टी त्यांना मध्यंतरी किंवा शेवटी दिली जाईल. तर ह्यातून जर मायनस केले 7 तर 74 दिवस पूर्ण ह्यांचं
टीचिंग चालणार आहे. ठीक आहे, टीचिंग किती दिवस चालणार आहे? 74 दिवस चालणार आहे, म्हणजे जवळजवळ 2.5-3 महिने. ठीक आहे, तर बघा, पूर्ण दिवस युटिलाइज करायचे आहेत आम्हाला. सिलेबस घ्यायचा आहे, म्हणजे इथं काही गंमत चाललेली नाहीये. सिलेबस सिरियसली घेतला जाईल, त्यांच्या बुक्स मेंटेन केल्या जातील, बुक्स चेक केल्या जातील. जमलं तर सिलेबस संपता संपता जर मला जमलं तर मी टेस्ट सिरीज सुद्धा त्यांची घेईल, पण मी नक्की सांगत नाही, पण घेण्याचा प्रयत्न मी करणार. ओके, काही विद्यार्थ्यांची टेस्ट सिरीज घ्यावीच लागणार आहे. त्यांची नावं मी तुम्हाला नंतर अनाऊन्स करतो, कारण की हा व्हिडिओ मला नावं घ्यायला इच्छा नाही, कोणाचं नाव घ्यायला बरं वाटणार. अशा प्रकारे 74 दिवस जे आहेत ते आपल्याला काय करायचे, तर 74 दिवस आपल्याला वापरायचे. त्यानंतर टाइम बद्दल बोलतो मी. जो आपला टाइम असणार आहे ना, टाइम डेलीचा टाइम, तो 2 तास 30 मिनिटे. ओके, 2 तास 30 मिनिटे एवढा असणार आहे. ठीक आहे, हा ऑफिशियल टाइम आहे 2 तास 30 मिनिटे. पण कधी कधी काय होतं ना, की एखादा पॉईंट जर थोडा मोठा असला, वास्ट असला, तर कधी कधी उशीर सुद्धा होतो, पण तो फ्लेक्झिबल असणार आहे. मी प्रयत्न करणार की 2 तास 30 मिनिटांमध्ये त्याला संपवण्याचा प्रयत्न करणार. दुसरी गोष्ट, जेव्हा फायनल एक्झाम आपली चालू असेल 9वीच्या विद्यार्थ्यांची, तेव्हा आपली ही बॅच रनिंग असणार आहे, म्हणजे तिथं पण त्यांना अडचण यायला नको. म्हणून जे सोपे धडे असतील, जे लवकर समजणारे धडे असतील, अशा धड्यांना मी टार्गेट करून त्यांच्या एक्झाम चालू असलेल्या दिवसांमध्ये फक्त तेच धडे घेण्याचा प्रयत्न करीन. आणि 9वीची जी त्यांची टायमिंग असेल एक्झामसाठी प्रिपरेशन करण्याची, ती जवळजवळ मी 2 तास ठेवणार. आणि व्हॅकेशन बॅचचा जो टायमिंग असेल, जोपर्यंत एक्झाम संपत नाही तोपर्यंत तोपर्यंत त्या धर्तीवर तो व्हॅकेशन बॅचचा टाइम 1 तास 30 मिनिटे, म्हणजे 1.5 तास घेण्याचा मी प्रयत्न करणार. तर मी तुम्हाला शब्द देतो की विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा असा गोंधळ उडू न देता दोन्ही सिलेबसचा समन्वय साधून एकदम व्यवस्थित पद्धतीने कॉन्फिडेंटली तो कव्हर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पालकांनो, बिलकुलही घाबरू नका. खूप मोठा एक्सपिरियन्स आहे, गेल्या 15 वर्षापासून इथे चालू आहे, कधीच काही गडबड झालेली नाहीये. तर मी तुम्हाला नवीन पालकांसाठी विशेष करून हे सांगतो. त्यानंतर आपण पुढे जाऊ. म्हणजे हा मुद्दा तर मी डिस्कस केलेला अबाउट 9th फायनल एक्झाम अँड करंट बॅच सिलेबस, हे तर मी सांगितलेलंच आहे. आणि या बॅच मध्ये सर्वात महत्वाची जी काही आपली म्हणजे धारणा आहे, किंवा जे काही आपला एक टेंटेटिव्ह प्लॅन जो आपला, तो असा आहे की लिमिटेड ऍडमिशन्स आपण घेणार, म्हणजे घेतोच. 25 सीट्स आपल्या ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो, त्यापेक्षा जास्त आपण घेत नाही. म्हणजे इंडिव्हिज्युअल तुम्हाला त्यांच्यावरती लक्ष दिलेलं मिळणार आहे. हे तर आपला रेकॉर्ड कायम आहे खूप वर्षापासून. आता आपलं सगळं काही डिस्कस झालेलं आहे. आता राहिलंय फक्त फीज बद्दल सांगायचं. तर आपली या बॅच साठीची फीज जी आहे ती जवळजवळ व्हॅकेशन बॅच साठी ती फीज असणार आहे 6,000 रुपीज. ओके, याला तुम्ही 2 इन्स्टॉलमेंट घेऊन पे करू शकता. म्हणजे जवळजवळ 3 हजाराचे 2 इन्स्टॉलमेंट घेऊन तुम्ही ही फीस पे करू शकता. तर पालकांनो, ही फीस जी आहे ती तुम्ही 2 इन्स्टॉलमेंट मध्ये पे करू शकता. 2 इन्स्टॉलमेंट म्हणजे प्रत्येक इन्स्टॉलमेंट आपला व्हॅकेशनचा फर्स्ट इन्स्टॉलमेंट जो आहे तो 3,000 आणि सेकंड इन्स्टॉलमेंट जो आहे तो 3,000 असा येईल. आणि टोटल जी आहे ती 6,000 फीस तुमची होईल. ओके, तर हे जे काही झालेलं आहे, हे जे काही स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय ते आपल्या व्हॅकेशन बॅच साठीचं आहे. त्यानंतर मी म्हणेल की व्हॅकेशन बॅच करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली संधी आहे, किंवा एक डिस्काउंट ऑफर आहे जी दरवर्षी असते आपल्याकडे. मी ती पण समजावून सांगतो तुम्हाला. रेग्युलर आणि व्हॅकेशन या दोघांना मर्ज केल्यानंतर आपला एक टोटल फी स्ट्रक्चर जे आहे ते किती हजारापर्यंत जातं, किंवा एक टोटल अमाऊंट किती त्याचं येतं, हे पण आपण पाहून घेऊया थोडक्यात. काय की आपण जसं व्हॅकेशनचे 6,000 ठरवलेले आहेत, तसे रेग्युलर बॅचचे रेग्युलर बॅचचे आपण मुलांकडून घेतो 15,000. ओके, हे आहे व्हॅकेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. रेग्युलर बॅच मध्ये काय असणार आहे, तर डिस्काउंट असणार आहे. ओके, ही जी अमाऊंट आहे ही त्यांना टोटल 12,000 पे करावी लागेल फक्त. मीन्स डिस्काउंट कितीचा होईल आपला, 3,000चा डिस्काउंट होईल. आणि पेएबल अमाऊंट
इयरली पेएबल अमाऊंट होणार डिस्काउंट मायनस करून 6,000 आणि 12,000 टोटल 18,000 होणार. ओके, ही जी अमाऊंट आहे ती व्हॅकेशन प्लस रेग्युलर करणाऱ्यांसाठी ती आहे. आणि जर एखादा विद्यार्थी व्हॅकेशन करत नसेल, आपल्याचपैकी एखादा विद्यार्थी जर व्हॅकेशन करत नसेल, तर त्याला मात्र हे पूर्ण रेग्युलर बॅचचं पूर्ण 15,000चं स्ट्रक्चर पे करावं लागेल. ओके, आणि रेग्युलर बॅच जी आहे ती आपली जून मंथ पासून सुरू होणार आहे. 15 जून पासून मी मेन्शन करून ठेवतो. ओके, 16 पासून आपण कन्सिडर करूया. 16 जून 2026 पासून आपला रेग्युलर बॅच चालू होईल आणि तोपर्यंत आपला हा एवढा पूर्ण सिलेबस संपलेला असेल. आणि सोबतच हे सगळं फी स्ट्रक्चर तुम्हाला जे मी सांगितलेलं आहे, तुम्हाला जे दिसतं हे सगळं फी स्ट्रक्चर तुम्हाला जे सांगितलेलं आहे, हे डेजचं स्ट्रक्चर तुम्हाला सांगितलेलं आहे, टाइमचं स्ट्रक्चर तुम्हाला सांगितलेलं आहे. या व्हिडिओ थ्रू मी तुम्हाला इच अँड एव्हरी कन्सेप्ट क्लिअर केलेला आहे. आपल्या ट्युशनमध्ये लेगसी आहे, खूप वर्षापासून इथं या पद्धतीने शिक्षण चालू आहे. तर मी तुम्हाला हमी देतो की जे विद्यार्थी आपले स्कॉलर विद्यार्थी आहेत त्यांची नावं मात्र मी या व्हिडिओमध्ये घेणार नाहीये. ते चांगल्यापैकी माहिती आहे, पालकांना सुद्धा माहिती, त्यांची नावं घेणार नाहीये. कारण हा व्हिडिओ आपला सोशल व्हिडिओ आहे म्हणून तिथे नावं घेणं योग्य वाटत नाहीये. पण जितके विद्यार्थी आपले स्कॉलर कॅटेगरीमध्ये येतात, अबाव 75-80च्या रेंजमध्ये येतात, तर त्यांना पुश करण्याचा पूर्ण प्रयत्न मी वर्षभर करणार आहे. नेहमीच करत असतो. तर अशा पद्धतीने आपला हा जो व्हिडिओ आहे, जो तुम्हाला व्हॅकेशन आणि रेग्युलरच्या फी स्ट्रक्चरच्या बाबतीतलाही सगळा कल्पना जी काही आहे, सगळी कल्पना तो प्रोव्हाईड करतो. आणि सोबत हे सगळं काही व्हॅकेशन बद्दलचं डिटेल की सिलेबस कसा घेतला जाईल, किती लेसन्स होतील, कोणते सब्जेक्ट घेतले जातील, इंग्लिश ग्रामरला इन्क्लूड केलंय, तर हे फक्त नावासाठी इन्क्लूड केलेलं नाहीये. खूप व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला त्याचा फॉलोअप सुद्धा दिला जाईल, की बाबा ग्रामरचं काय टीच करण्यात आलं, काय प्रॅक्टिस घेण्यात आली, हे सगळं तुम्हाला एका वही थ्रू मेंटेन करून दिसेल. आणि सोबतच सगळ्या व्हॅकेशनच्या ज्या काही मटेरियल टीच केलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला बुक्समध्ये विद्यार्थ्यांच्या दिसेल. तर अपेक्षा करतो तुम्हाला सगळ्या काही गोष्टी क्लिअर झाल्या असतीलच. आणि तुमचा जो काही निर्धार आहे व्हॅकेशन बॅचच्या बाबतीतला जो काही गैरसमज आहे तोही दूर झाला असेल. बऱ्यापैकी तुम्हाला व्हॅकेशन बॅचची जी काही धोरणं आहे आपली ती कळली असतील. तर आपले जर काही प्रश्न असतील तर आपण मला थेट येऊन भेटू शकता आणि त्याचबरोबर कॉल करू शकता. काही अडचण असेल तर विचारू शकता. आणि नक्कीच मी तुम्हाला त्या प्रश्नांचं सोल्युशन देईल. आणि एवढं बोलून मी हा व्हिडिओ इथे थांबवतोय. थँक यू व्हेरी मच. अशाच प्रकारे कनेक्टेड राहा, विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवा आणि माझ्याशी समन्वयाने त्यांच्याकडून अभ्यास करून घ्या. धन्यवाद.